राज ठाकरेंना सांगली कोर्टाचा मोठा दिलासा. 16 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातून नाव वगळले. पुरावा नसल्याने गुन्हा मागे घेण्याचा केला होता अर्ज. 10 वर्षापासून सरकारने जनतेला लुटले. नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती सरकारमध्ये नाही. नाना पटोलेंचा हल्लाबोल. छगन भुजबळ हे सरकारचे मुकदम. मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्याही नेत्यांना पाडा. शांतता रॅलीत दुसऱ्या दिवशी जरांगे कडाडले. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा रद्द. बद्रीनाथ, विष्णू, प्रयाग राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. 5 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा. भोलेबाबाने 56 वर्षापूर्वी मातेश्वरीशी लग्न केले. सासरचे पीक कापतात सेवेदार. सिंहासनावर सोबत बसणाऱ्या स्त्रीची कहाणी. भागीरथ बालगेंनी घेतली शरद पवार यांची भेट. पंढरपुरात मवियाची उमेदवारी मिळण्याची शक्यता. राजकीय चर्चांना उधाण. चंद्रकांत दादा, सगळे सोयरे आणि नातलग यातील फरक कळतो का? विनाकारण गैरसमज पसरू नका, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. पापाचा घडा लपवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. उद्धव ठाकरे यांचा सरकारवर गंभीर आरोप. नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं. कळंबोलीमध्ये रस्त्यात नदीचे स्वरूप. अनेक वाहनं बंद पडली. मित्रांनी झोपेत असलेल्या मित्राला संपवले. नाशिकमध्ये धक्कादायक घटना. वरळी हिट अँड रन प्रकरण. मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. जरी कार्यकर्ता असला तरी कायदा सगळ्यांना सारखाच. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडा. राजू शिंदेंसह 6 माजी नगरसेवक ठाकरे गटात दाखल. आषाढी निमित्ताने विठुरायाचे आता 24 तास दर्शन. 26 जुलैपर्यंत मंदिर राहणार खुले. पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात. कारचा चेंदामेंदा. 2 जण ठार तर 15 जण गंभीर जखमी. पंचगंगा नदी मोसमात. प्रथमच पात्राबाहेर. कोल्हापूर जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली. कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील वसतिगृहात आग. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग रोखण्यात यश. मला मुख्यमंत्री म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. वडेट्टीवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. विधानसभेला 200 आमदार निवडून आणण्याचा केला निर्धार. रिक्षा चालकांना मदत म्हणजे मनी सेव्ह इज मनी. चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन. कोथरूडमधील 1000 रिक्षा चालकांना गणेश वाटप. भारतीय तरुणांना कोरियनमध्ये उच्च शिक्षण, नोकरीच्या मोठ्या संधी. किंग सेंजोंग इन्स्टिट्यूट करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन.